आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया वेगवान। लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं नाहीये, जनतेचं सरकार आलं असं लोक मानायला तयार नाहीयेत। महाराष्ट्रात आलेलं सरकार भाजप आयोगाच्या पापाचं फळ, नाना पटोलेंची टीका। लाडक्या बहिणीचा असर नव्हता, हा सगळा असर जो आला हा असर आला निवडणूक आयोगाच्या आणि भाजपच्या दोघांच्या मिळून केलेल्या पापाचा हा फळ आहे। भाजप आरएसएसच्या मनात असते तशीच द्वेषाची भावना पटोलेंच्या मनात। नाना पटोले आरएसएस एजंट वाटतात। बंटी शेळकेंची पुन्हा एकदा नाना पटोलेंवर टीका। पटोलेजी जी आहे, नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आरएसएस वाल्यांच्या भारतीय युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केला। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। जर असा निकाल फक्त माझ्यासाठी लागला असता तर ठीक आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज एक संशयाचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे। मोठे मोठे दिग्गज नेते जे त्यांच्या मतदारसंघात अनेक दशकापासून जे निवडून येत आहेत, चांगली माणसं, त्यांचा तिथं पराजय झालाय। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं केली। चंद्रचूड यांनी घटनाबाह्य काम करून देशात आग लावली। चंद्रचूड यांनी घटनाबाह्य सरकारला संरक्षण दिलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। लग्न ठरलंय, मुलगा आणि मुलीने एकमेकांना पसंती दिली आहे, तारीख ठरली आहे, मात्र मुलगा अडून बसलाय, हुंड्यासाठी म्हणजे पदासाठी अडून बसलाय, अशी सरकारची परिस्थिती झाली आहे। रोहित पवारांनी महायुती सरकारवर केली टीका। महाराष्ट्रात जे घडलं ती लोकशाहीची सरळ सरळ हत्याच। ईव्हीएम निकालावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही। ईव्हीएम लोकशाहीला लागलेला शाप, सामनाच्या रोखठोकमधून निशाणा। अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। विधानसभा निवडणुकीत मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा। माळशिरसच्या मार्कडवाडी गावाच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा ठराव। राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं गावकऱ्यांकडून संशय व्यक्त। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप। आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्फोटानं शिवसेनेत खळबळ। नागपुरातील गोविंद टेलरने फडणवीसांसाठी बनवले खास 4 जॅकेट। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांनंतर बनवले जॅकेट।